विरोधी पक्षनेतेपदावरून उद्धव ठाकरेंनी सरकारला आज खडे बोल सुनावले आहेत। विरोधी पक्षनेतेपदाला नियम लावणार असाल तर असंवैधानिक 2 उपमुख्यमंत्री पद रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। विरोधी पक्षनेतेपदाच्या नियमाबाबत माहिती नाही, मात्र सरकारने 2 उपमुख्यमंत्री पद निर्माण केल्याचं ते म्हणाले। विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असून भास्कर जाधवांचं नाव सुचवलंय। सरकार विरोधी पक्षनेतेपदाला का घाबरतंय असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी केला। आम्ही विरोधी पक्षनेते पदावरती दावा सांगितलेला आहे, त्याच्यासाठी भास्कररावांचं नाव देखील दिलेलं आहे आणि अजून अद्याप काही उत्तर मिळालेलं नाहीये। त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागदावरती कळू शकेल, पण नियम असला काय आणि नसला काय, जर नियम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर 2 जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्षनेते पद द्यायला घाबरतंय का, हा एक मोठा विषय। म्हणजे कोणाला तुम्ही घाबरताय? एवढं सगळं मजबूत सरकार आहे, किती 200च्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत, केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे। एवढं असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का? दोन नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेलं आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही, घटनाबाह्य पद आहे, हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक म्हणायचे। आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडीचा दिसतोय। त्यांच्या काळात देखील अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे जेव्हा आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात आणि म्हणून जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते। उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं होतं ते एकदा आपण पाहूयात। आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पदं ही रद्द केली गेली पाहिजेत। ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत, कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर 1 लाच महत्व असतं, 2 आणि 3 ला काही महत्व नसतं। त्याच्यामुळे ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काय महत्व नाहीये, महाराष्ट्राला उपयोग नाहीये।